श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौका बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करोनी माझे मुखनिमित्त, वदले स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तांजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जड देह त्यागोनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज, शके 1800 पूर्ण. संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र. निमग्न झाले निजरूपी, षटचक्राते भेदून. ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी ते धवा, जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करती नाना परी. तो वर्णिला न जाय, अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करुणी आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ. वाढेल समुद्रसा, असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमूढाला. तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्र तिरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे, श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत. उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सुत. नाम माझे विष्णू असे, तेथेची बाळपण गेले. आता कोपरलीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेट, त्यांची स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती. भावार्थे पूजन करती, दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प शब्द, सोपे व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा, अबाल वृद्धा समजे असा. लघु ग्रंथ रचिला हा. प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय, स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकळ. चौथ्या माधी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभार्यासी. पाचवात ते कथा, यशवंतराव सरदार. त्यांची दाविला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले, शंकर नामे एक गृहस्थ. होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते तया तथा, खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ, हे वर्णन समस्त. 9व्यात केलेसे, चिदंबर दीक्षिताचे वृत्त. वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनीत. श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा, तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास भरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्गे निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसाप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोडभूत. 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 त्यात निश्चित. वृत्त त्यांचे वर्णिले, स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्यासी लागला भजना छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे, वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त. वर्णिले 19व्यात, सारांश रूपे सत्य ते. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार, संतती संपत्ती प्राप्त होय. त्यासी वाढो विमल कीर्ती.
मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथा अभिमान नसतो नसो सर्व विद्या सार गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला त्यांसी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुआ दोन्ही कर जोडोनी आता हेच विनवनी ग्रंथ संरक्षका लागोनी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करू नेनेची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभगन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणोनी जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातीता अभेदा अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराणा पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विधिताता कमलवदना हृदय कमली वसावे मच्छकूर्म वराह जान नृसिंह आणि वामन परशुराम दशरथनंदन कृष्ण बौद्ध कलंकी तू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालुनी चरणी ठेविला भाळ सदोदित त्याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत समाप्त।